नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसामध्ये विशेषतः हे जे कॉकरोच म्हणजे झुरळांचं आंदोलन, झुरळ पार्टीचं आंदोलन सुरू झाल्यापासून जेन झी हा शब्द सतत आपल्याला ऐकायला मिळतो. जेन झी म्हणजे अगदी नवयुवक. त्या नवयुवकांचा आवाज, त्या नवयुवकांचे प्रश्न, त्या नवयुवकांचा प्रतिनिधित्व असे सगळे आपण कायम ऐकतो. आणि वेगवेगळे नेते म्हणजे अगदी वयाच्या 50शी पासून ते वयाच्या 80 वर्षापर्यंत सुद्धा अनेक जण सगळेजण आता आम्हीच युवकांचे नेते आहोत असं सांगत सगळीकडे फिरत असतात. तसा प्रयत्न करतात. युवकांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करतात आणि आपणच ह्या जेन झीचे प्रतिनिधी आहोत, नेते आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्याला कोणताही पक्ष अपवाद नाही. सत्तारूढ पक्ष असू दे किंवा विरोधी पक्ष असू दे. प्रत्येक पक्षामध्ये ती धडपड चालली आहे. खुद्द कॉकरोच जी पार्टी आहे, त्या पार्टीनं तर सगळीकडेच ते आंदोलन सुरू केलेलं आहे आणि ते आंदोलन आता विरोधी पक्षांच्या दृष्टीनं सुद्धा एक समांतर आंदोलन सुरू आहे त्यांचं. म्हणजे विरोधी पक्षांचं आंदोलन म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्वतःचं एक आंदोलन चालू करतात आहेत. त्यात तेही तरुणांशी संवाद साधतायत. त्याच वेळेला ही कॉकरोच जनता पार्टीचे नेते सुद्धा ठिकठिकाणी जाऊन शाळा, शिक्षण अशा विविध विषयावरती विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्ही मांडतो आहोत असं सांगतायत. त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या नेत्यांना युवकांशी संवाद साधा असा आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आलाय. त्यानुसार ते सुद्धा सगळीकडे संवाद साधायला लागले. ही सगळ्यांची धडपड पाहिली. जेन झी हा जो शब्द आलेला आहे आणि त्या शब्दांना एकदम फार महत्व आल्यामुळं प्रत्येक जण आम्ही युवकांचे नेते आहोत, युवकांचे प्रतिनिधी आहोत असं दाखवायचा प्रयत्न करतायत. म्हणजे ज्यांचं जवळजवळ मध्यम वय सुद्धा उलटून गेलेलं आहे ते सुद्धा आता आम्ही युवकांचे नेते आहोत म्हणून पुढे यायला लागलेले आहेत. परंतु एकूण सगळा जर पाहिला आपण तर माझ्या दृष्टीनं किंवा अनेक जण माझ्या ह्या मताशी सहमत होतील, तरुणांचं खरं नेतृत्व आणि तरुणांचा खरा आवाज जर कोणी उठवला असेल तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय अन्य कुणाचंही नाव समोर येत नाही. कदाचित ते महाराष्ट्रापुरते मर्यादित असतील. महाराष्ट्राचा जिथं जिथं प्रभाव आहे मराठी माणसांचा त्या भागामध्ये त्यांचा प्रभाव असेल. परंतु महाराष्ट्रात सुद्धा युवकांचे नेते म्हणून, युवकांचा आवाज म्हणून, युवकांचे प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय अन्य कोणताही नेता आतापर्यंत झालाय किंवा आजच्या विद्यमान ह्याच्यामध्ये सुद्धा आहे असं मला तरी स्वतःला वाटत नाही. कारण मी स्वतः बाळासाहेबांच्या अनेक सभा पाहिलेल्या आहेत, त्यांच्या पत्रकार परिषदा अनेक कव्हर केलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांचा जो एक उत्साह असायचा, त्यांच्या बोलण्यामध्ये जो एक जोर असायचा, जोरकस बोलायचे, असा जोर कोणाच्याही नेत्यांमध्ये आज राहिलेला आहे. कुठल्याही पक्षाच्या, कुठलाही पक्ष त्याला अपवाद नाही. याचं कारण असं आहे की हे सगळे पक्ष आणि ते सगळे नेते प्रस्थापित आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. हे युवकांना सुद्धा माहीत आहे. हे श्रीमंत आहेत, हे लाखो रुपयांच्या किमतीच्या गाड्यातनं फिरतायत, यांच्या इस्टेटी प्रचंड आहेत, हे सगळं माहीत आहे. त्यामुळं हे युवकांचं प्रतिनिधित्व करतायत का किंवा युवकांचा हा आवाज आहे का ह्याबद्दल तरुणांच्या मध्ये निश्चितच शंका असणार, प्रश्न असणार असं मला वाटतंय. त्यातही ह्या नेत्यांची खूप गर्दी झालेली आहे. म्हणजे प्रत्येक पक्षाचा नेता आम्ही आता युवकांचे नेते आहोत म्हणूनच पुढे यायला लागलेला आहे. संघटना बांधताना सुद्धा युवक तरुण नेत्यांना प्राधान्य दिलं जातंय. त्यामुळे सगळेच आता युवकांची मतं मिळवण्यासाठी पुढे यायला लागले. आता त्याचा आणखी एक परिणाम असा होणार आहे की जे मध्यमवयीन आणि जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांचं प्रतिनिधित्व कोण करणार हा सुद्धा पुन्हा काही दिवसामध्ये प्रश्न निर्माण होणार आहे. तो भाग वेगळा. परंतु मी स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा बाहेरच्या पण सभा बघितल्या आहेत, मुंबईतल्या बघितल्या आहेत, दसरा मेळाव्याच्या सभा पाहिल्या आहेत, पुण्यातल्या सभा, त्यांचे एक मोठं शिबिर पुण्यामध्ये घेतलं तर त्याच्या सभा पाहिलेल्या आहेत, त्यांच्या सगळीकडच्या पत्रकार परिषदा पाहिल्या आहेत, निवडणुकातली त्यांची भाषणं ऐकलेली आहेत. तो जो त्यांच्यातला जोश होता बोलण्यातला आणि जो स्पष्ट वक्तेपणा होता, परखडपणा होता, तो आज अपवादानं सुद्धा फारसा आढळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. सांगलीमध्ये मला आठवतंय की बाळासाहेबांचा दौरा जेव्हा झाला तेव्हा तो इतका गाजला. वास्तविक सांगलीमध्ये काही फार मोठं शिवसेनेचं बळ होतं, शिवसेनेच्या ताब्यात कुठल्या संस्था होत्या, अगदी ग्रामपंचायती सुद्धा फारशा होत्या का नाही शंका आहे त्यावेळेला.
परंतु बाळासाहेबांच्या पाठीमागे जो प्रचंड जनसमुदाय उभा राहिलेला होता, त्यांच्या सभेला सुद्धा जी गर्दी झाली ती अगदी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर त्यांची एक मोठी सभा झाली ती. त्या सभेमध्ये बाळासाहेबांचं भाषण एवढं जोशपूर्ण झालं की टाळ्यांचा कडकडाट सतत चालू होता. त्यावेळेला महिलांच्यावरती काही हल्ले करायचे प्रकार, महिलांची छेडछाड करायचे प्रकार वगैरे वाढले, ते मुलींचे वगैरे. त्या संदर्भात बाळासाहेबांनी थेट मुलींना आवाहन केलं. ते म्हणले तुमच्या त्या पर्स असती तुमच्याबरोबर, त्याच्यात सरळ चटणीची पुडी ठेवा एखादी. तुम्हाला अशी कोण छेडछाड करायला लागत असेल, वाटलं असेल त्या डोळ्यात फेका सरळ. हे सांगण्याचं धाडस करणारा नेता त्यावेळेला कोण नव्हता आणि कदाचित आज सुद्धा असेल का नाही शंका आहे. इतकं धाडसानं बाळासाहेब डायरेक्ट बोलायचे. सांगलीमध्ये एक पत्रकार परिषद झाली ती. त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा तेव्हा डंकेल प्रस्ताव, ही 1990-91ची मी गोष्ट सांगतोय, तेव्हा डंकेल प्रस्ताव, नवीन आर्थिक धोरण वगैरे खूप चर्चा सगळी भारतात चालू होती. भारतानं नवीन आर्थिक धोरण स्वीकारायला सुरुवात केलेली होती. पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान होते आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते. नवीन आर्थिक धोरण भारत सरकार स्वीकारणार असं एकूण सगळीकडं वातावरण होतं, किंवा ते स्वीकारलंच होतं. तर त्या पत्रकार परिषदेत कुणी एका पत्रकारानं इंग्रजीमध्ये त्यांना प्रश्न विचारला बाळासाहेबांना डंकेल प्रस्तावाबाबत. त्याबरोबर बाळासाहेब एकदम भडकले. इंग्रजी का म्हणले, मराठीत प्रश्न विचारा. आणि कोण डंकेल बिंकेल मला काय माहित नाही म्हणले. असं थाडकन उत्तर त्यांनी त्या याच्यामध्ये देऊन टाकलेलं होतं. नंतर आम्ही इथं रत्ना हॉटेल म्हणून आहे, त्या रत्ना हॉटेलमध्ये एकदा संध्याकाळी बाळासाहेबांची आमची एकदा ते सांगली दौऱ्यावर असताना आमची भेट झाली ती. आम्ही काही ठराविक पत्रकार, 5-7 पत्रकार त्यांना भेटायला गेलो होतो. त्या दिवशी संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे असं हॉटेलच्या बाहेरच खुर्च्या वगैरे मांडल्या त्या आणि तिथं आम्ही बसलो होतो बाळासाहेबांची वाट बघत. बाळासाहेब आले. त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं त्यांनी शाल बिल अशी पांघरली ती आणि आम्ही असं बसलो. मग आम्ही उठून नमस्कार वगैरे केला. मग बाळासाहेब बसले. आमच्यातल्या एका पत्रकारानं सहज बॉम्बे असा शब्द उच्चारला. म्हणजे त्या पुढचं अजून वाक्य सुद्धा त्यानं म्हणलेलं नव्हतं. कोण म्हणतंय म्हणले बॉम्बे. बॉम्बे नाही, मुंबई. स्पष्टपणे त्यांनी खडसावून सांगितलं. जतची सभा मला बाळासाहेबांची त्यावेळेची आठवते. जतला त्यावेळेला शिवसेनेनं पहिल्यांदा कदाचित उमेदवार उभा केला असेल आणि माझ्या आठवणीप्रमाणे कदाचित आनंदराव अडसूळ हे उमेदवार त्यावेळेला असावेत आणि बाळासाहेबांची संध्याकाळी सभा होती. असं वातावरण भारलेलं होतं त्या सभेचं. मी तुम्हाला सांगतो की व्यासपीठावरती असा धनुष्यबाण, शिवसेनेचं जे चिन्ह आहे ते लावलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा व्यासपीठावरती होता. त्याला एक ताज्या फुलांचा असा भरगच्च असा हार घातलेला होता आणि वातावरण असं सगळं संध्याकाळची 7:30-7:45ची वेळ, सगळं वातावरण भारलेलं होतं. आणि बाळासाहेब आले सभेला. आले ते असे दुतर्फा लोक उभारले, ते त्या याच्यातनं स्वागताचा स्वीकार करीत बाळासाहेब व्यासपीठावरती आले आणि त्यांनी दोन्ही हात वर करून श्रोत्यांना तिथनंच मानवंदना दिली. श्रोत्यांना नमस्कार केला आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. त्या सभेला मी पाहिलेलं आहे, प्रामुख्यानं तरुणांची गर्दी होती मोठ्या प्रमाणावरती. मोठ्या संख्येनं तरुण उपस्थित होते. त्यानंतर त्यांच्या पत्रकार परिषदेचा मी आपल्याला किस्सा सांगितला. ते सर्किट हाऊसवरती आलेले होते एकदा, तेव्हा सुद्धा मी बघितलं की बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, असं म्हणणाऱ्यांमध्ये सुद्धा अगदी 12-14 वर्षाची मुलं सुद्धा मी बघितलेली आहेत. एवढं मला वाटतं कुणाला भाग्य लाभलं असेल, इतक्या तरुण, म्हणजे जेन झी वगैरे आपण सोडून देऊ, 12-14 वर्षाची मुलं सुद्धा, अगदी लहान लहान मुलं, शाळकरी मुलं सुद्धा बाळासाहेब ठाकरेंच्या सभांना गर्दी करायची. ते आले की त्यांना पाहायला गर्दी करायची. असा मला नाही आठवत जेन झीचा नेता कोण मी पाहिलेला आहे. आणि त्यांच्याबद्दल एक आकर्षण होतं लोकांना, कारण एक माहित होतं लोकांना की हे प्रस्थापित नाही आहेत. बाळासाहेब जे बोलतायत ते आपला आवाज बोलतायत, आपले प्रश्न मांडतायत, आपल्याला जे म्हणायचे ते बाळासाहेब बोलतायत. त्यांच्या एकूण विचारसरणीबद्दल किंवा त्यांच्या बोलण्याबद्दल बरेच मतप्रवाह होते. आजही मतभेद आहेत, त्यावेळेला तर जास्त व्यक्त होत होते. परंतु तरुणांची गर्दी ही त्यांच्याबरोबर प्रचंड असायची. मला आठवतंय, दत्ता पवार म्हणून शिवसेनेचे एक मोठे नेते सांगलीतले होते, साधे कार्यकर्ते, म्हणजे एक कलावंत होते दत्ता पवार हे, आणि आपल्या पंचमुखी मारुती रस्त्याला राहायचे. आणि ते जोरात बाळासाहेबांना सभेच्या ठिकाणी किंवा त्या सर्किट हाऊसवर आले की दत्ता पवार पहिल्यांदा आघाडीवरती असायचे, घोषणा द्यायची. त्यांच्याबरोबर लहान लहान मुलं सुद्धा, तरुण मुलं सगळी घोषणा द्यायची बाळासाहेबांच्या नावानं आणि बाळासाहेबांचा जय जयकार करायचे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती, त्यावेळेला काँग्रेसचा सगळीकडे प्रचंड जोर होता. सगळ्या संस्था, सगळ्या राजकीय संस्था, सगळ्या संघटना काँग्रेसच्या ताब्यात होत्या. सगळ्या क्रीडा संस्था काँग्रेसच्या ताब्यात होत्या. विरोधी पक्षाचं फारसं नामोनिशाण सुद्धा नव्हतं. भारतीय जनता पक्षाचा नुकता उदय व्हायला लागला होता. भारतीय जनता पक्षात सुद्धा काही ताकद नव्हती किंवा त्यांच्या पाठीमागे सुद्धा कोण लोक नव्हते. अशा वेळेला बाळासाहेबांनी समाजातला जो तळागाळातला वर्ग आहे, अगदी छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक, अगदी हातगाडी चालवणारे असतील, पानपट्टी चालवणारे असतील, असे सगळे मुलं, तरुण लोक हे बाळासाहेबांच्या पाठीमागे एकवटलेले होते. आणि काँग्रेसच्या पाठीमागे असं परिस्थिती होती की सगळे प्रस्थापित नेते होते. प्रस्थापित नेते, साखर कारखानदार होते, सोसायट्यांचे अध्यक्ष, बँकांचे अध्यक्ष, असे सगळे असायचे ज्यांना कोण विचारत नाही, ज्यांच्याकरता कोण नाही, ज्यांचा आवाज कोण उठवत नाहीत, असा सगळा वर्ग हा अगदी आपण ज्याला 12 बलुतेदार म्हणतो, असा सगळा वर्ग बाळासाहेबांच्या पाठीमागे असायचा. असं नेतृत्व मी त्यानंतर कधी पाहिलं नाही. बाळासाहेबांचे आमदार किती निवडून आले, त्यांना एक हाती शिवसेनेच्या हातात सत्ता आली का, महाराष्ट्रात आणता आली का, हा सगळा भाग बाजूला ठेवू आपण. परंतु ज्याला आपण जनतेचा आवाज म्हणतो, तो बाळासाहेब ठाकरे यांचाच होता असं मला आत्तापर्यंत आढळलेलं आहे. आणि बाळासाहेब ज्या पद्धतीचं बोलायचे, ज्या पद्धतीनं सभेमध्ये सुद्धा व्यक्त व्हायचे आणि कुणाचीही भिडभाड ठेवायची नाही. मला अगदी दादा कोंडके, शाहीर दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे यांनी त्या विधानसभेच्या निवडणुकीत केलेली भाषणं सुद्धा आठवत आहेत. दोघंही जोरात बोलायचे, कुठलाही मुलाहिजा ठेवायचे नाहीत, त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करायचे नाहीत. परंतु तरुणांचा आवाज हा त्यातनं व्यक्त व्हायचा आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर तरुण त्यांच्या पाठीमागे असायचे. मी सांगितलं तसं अगदी लहान मुलं सुद्धा त्यांच्याबरोबर असायची. तरुण सोडूनच द्या, तरुण तर असायचेच, पण लहान मुलं सुद्धा त्यांच्याबरोबर असायची. अगदी छोटे छोटे, बारके, छोटे लहान लहान व्यवसाय करणारे लोक हे सुद्धा बाळासाहेबांच्या बरोबर असायचे. छोट्या छोट्या दुकानात काम करणारे कामगार, हमाल, मजूर हे सुद्धा बाळासाहेबांच्या बरोबर जयघोषामध्ये सामील असायचे. तर असं हे बाळासाहेबांचं नेतृत्व होतं. त्यानंतर खूप लोकांनी प्रयत्न केले बाळासाहेबांच्या सारखं युवकांचा आम्ही आवाज आहोत, युवकांचे नेते आहोत असं सांगायचा. सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी प्रयत्न केले. परंतु मला जे आढळलेलं आहे आणि ह्याच्याशी बरेच लोक सहमत होतील की बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा युवकांचा नेता, आज ज्याला आपण जेन झी म्हणतो, तसा दुसरा कुठलाही झाला नाही. मी जेव्हा बाळासाहेबांना पाहिलं तेव्हा जवळजवळ बाळासाहेब 70च्या आसपास पोहोचलेले होते. पण तरी सुद्धा तरुणांचा नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे हेच होते. ते काही युवक नव्हते, ते काही तरुण नव्हते, परंतु युवकांचा नेता, युवकांचं नेतृत्व, युवकांचा बुलंद आवाज म्हणजे बाळासाहेब ठाकरे. तर जेन झी ही जी संकल्पना अलीकडे आलेली आहे, त्या जेन झीचं खरं नेतृत्व किंबहुना एकमेव नेता आजपर्यंत मी पाहिलेला आणि अनेक मी म्हणलं तसं त्याच्याशी सहमत होतील, ते म्हणजे बाळासाहेब, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.